तिनसांची येळ होती. भंगली लायटीक नेहमीसारखीच फटकी इली होती. आवशीन कंदील पेटून बाहेर हाडून ठेवल्यान. काळोख भिनभिनाक लागलो होतो. मी वट्याच्या खांबाक टेकान बसलेलंय. आबा म्हणजे माझो बापूस पानांची चंची सोडून पाना जमवी होतो. त्यांच्या हातातलो अडकित्तो असो काय चलाव होतो की मी त्याच्यावरची नजर हटवी नाही होते. कागदासारखी पातळ सुपारी कातरण्यात आमच्या आबांचो हात अख्ख्या गावात कोण धरू नाही शकवतो. मी मन लावून बघी होते. तेवढ्यात पांदीतसून कोणतरी धावत येताना दिसलो. आमच्या खळ्याच्या पेळेबाहेरसून बाबल्याक धावताना आबांनी हाक मारलेनी, बाबल्या मेला खय धावतोस रे तिनसांचो. बाबलो हळी घालीत बोललो, अहो राण्यांच्या मंगल्याक भूतान धरल्यान. 4 जणांका पण आरेकात येत नाया. नाम्या गुरुवाक हाडूक जातय. राण्यांचा मंगला नाव ऐकल्यान माझे कान टावकारले. खोटा नाही सांगय, मी लाईन टाकी होते त्याच्यावर. हल्ली जरा खाली मान घालून हसाक लागला होता. मी आशेर होतय टाको भिडतलो, पण ह्या काय मधीच. आबानी पान तोंडात टाकल्यानी, आयक साथ घालून पायात चप्पल सरकवल्यानी. मी पण त्यांच्या पाठोपाठ स्लीपर अडकवले. आबा करवादले, तू खय जात, तुझा काय कामा, बस घराक. मी गप गुमान पाठी फिरल्यागत केलंय. आबा थोडेसे पुढे गेले. ते पांदीतसून खाली उतारले ह्याची मी खात्री केलंय आणि मगे कोल्ह्यासारखो हळूच पांदीत घुसले. राणेवाडीत पोचले. मंगल्याच्या खळात जत्रा भरली होती. गर्देत आबांच्या नजरेक पडणार नाही असो आडोशाक रवान मी काय चालला त्याच्यावर लक्ष देऊक लागले. मंगल्याकडे बघलयनी माझा काळीज लाक्कन हल्ला. 2-3 गड्यांनी धरून ठेवून सुद्धा मंगला उसळत होता. पिंजारलेले केस, लाल भडक डोळे आणि तोंडातून येणारो भयंकर असो घुमण्याचा आवाज. अंग पिळवाटून वळवळणारा मंगला बघून दातखीळ बसूची पाळी इली होती. त्याची काळजी पण वाटा नव्हती. तेवढ्यात बाबलो नाम्या गुरुवाक घेऊन इलो. नाम्या गुरुवान इल्याबरोबर हातातल्या देवीच्या देवळातली उदी मंगल्याच्या अंगार फुकल्यान. त्याबरोबर मंगला किंचळूक लागला. नाम्या गुरुवान पण खास ठेवण्यातलो आवाज काढल्यान, कोण असता सांग. मंगला जोर जोरात ओरडूक लागला, सोनारीन. हे ऐकताच माझ्या अंगार सरसरावून काटो इलो. या झाड तुका सोडूचाच लागतला. नामो गुरव दमात घेऊक लागलो. नाय, मी सोडणार नाय. कसं सोडित नाही ताच बघतय. असं म्हणून नाम्याने हातातल्या येताच्या काटेचो एक सपाटो मंगल्याच्या पायार वाढल्यान. त्याबरोबर मंगला भोळ येऊन खाली पडला. तसा मंगल्याच्या बापसान त्याच्या तोंडार पाणी मारल्यान. मंगला सुधीवर येऊक लागला तसा थंड झाला होता. मंगल्याच्या आवशीन चुलतेन उचलून त्याका घरात नेऊन निजवल्यान. नामो गुरव चाय पिऊन वाटेक लागलो. आबा हलूच्या आधी मी थैसून बाहेर इलय आणि गप घराक येऊन जेवक बसलय. तसं तो आमचो गाव भूताचं गाव म्हणून फेमस होतो. त्याच्यात ह्या सोनारणीचा भूत म्हणजे लयच डेंजर हो. लोक दुपार तिपार 3 सांजेचे बाहेर भूतूर जाऊक लय भियत. खरा भूत कोणी बघल्यान ता देवच जाणे. आमच्या गावातलं ह्या सोनारणीचं भूत लय फेमस होता. कधी कोणाक मालेच्या व्हाळात दिसा, तर कधी कोणाक पाटसून हाक मारी, तर काय जणांका वाडाच्या टेक्षेवर दिसली असा सांगित. खरा खोटा काय ता त्यांकाच माहीत. पण मी लहान असताना आबांच्या पाठसून जाय तेव्हा जीवात धाकधूक असा. आबा पुढे चलतत, पण पाठसून माका तिने हाक मारल्यानंतर काय करू. तिट्यावर तर अजूनच सांगित, आवशेचे म्हणजे अमावशेच्या मशाली घेऊन भूता नाचतात. रात्री उशिराक येऊक नको एकट्या दुकट्याक. आता मंगल्याक भूत लागला ते दिवस नेमकी अवस होती. मंगला सकाळीच कुडाळाक गेलेला, त्याका थयच उशीर झालो. शेवटी कशीबशी पणजी देवगड गाडी गावली. पणजी गाडी पार काळोख पडलो की 8 वाजता देवगडाक पोचता. तिट्यावर उतरूक त्याका 7:45 वाजले. मंगल्यान भावाक फोन करून सांगल्यान होता. भाव बाईक घेऊन तिट्यावर येऊचो होतो. मंगला एसटीतून उतरला तेव्हा डोळ्यात बॉट घातलासा तरी दिसणार नाही असो गुडूप अंधार झालो होतो. एसटीचो ड्रायव्हर सरसराईत गाडी घेऊन गेलो नि उरली सुरली जागा पण संपली. बंगलो बबनो खय बाईक घेऊन येणार होतो तो इलोच नव्हतो. मंगला आता काय करूचा ह्या विचारात पडला.
हयच थांबूचा तर तिट्या रामुशेचे मशाली नाचतत ह्या कोणीतरी कानात वतलेला तेव्हाच बरोबर आठवला त्याका आणि त्याचो धीर सुटलो. बबनो भेटासर वाटेक लागूचा त्यांना ठरवल्यान आणि जीव मुठीत घेऊन त्यांना खाली वाडीत जाणारो रस्तो पकडल्यान. मोबाईलच्या बॅटरीची लाईट लावून ता झपाझप चालूक लागला. थोडा पुढे रस्त्याच्या डाव्या बाजूक एक पडीक जुनी पंचायतीन बांधलेली मार्ग निवाऱ्याची मोडकळीक आलेली शेड होती. चारी बाजूचे चिऱ्याचे भिंती शाबूत होते. कोण भंगलो त्या पडीक जागेच्या वाटेक जाय नाय. वता काय थय, कधी कधी निंबराची ढोरा घुसतत तेवढीच, पण रातीची तीच जागा भयानभूत बंगलो वाटा. नदरेच्या कोपऱ्यात सून जरा मंगल्यान भीतच त्याच्यावर लक्ष टाकल्यान आणि अंधारात त्या पडक्या जागेची काळी सावली बघून मंगला जास्तीच घाबरला. तेवढ्यात बाजूच्या डबक्यात बेडकेन डुबुक करून उडी मारल्यान नि मंगला आणखीनच घाबरला. कुणके सराचो धावा करीत मंगला पर्सनी छत्री छाती कवटाळून चालू लागला. चाळ वाजल्यासर्व आवाज त्याच्या कानार पडलो तसा मंगला दचाकलाच. त्याच्या पाठोपाठ मंगल्यात बाई कुजबुजल्यासारी भावना झाली आणि पुन्हा पैंजण चुमचुमल्यासारे झाले. मंगल्याचो उरलो सुरलो धीर सुटलो आणि ता जीव घेऊन पळत सुटला. जरासो उशीर झालेलो बबनो बाईक घेऊन समोरसून येता या न बघता मंगला धावत धावत त्याका समोर बघून थांबलेल्या बबन्याच्या बाईकवर जाऊन आपटला आणि बेसूत पडला. बबन्यान कसा बसा त्याका बाईकवर घातल्यान, ओढणी बांधल्यान नि त्याका घरात घेऊन इलो. घरात पोचापर्यंत पोर तापान फनफनला होता. शुद्धीतीला ताप पिसाटलेलाच. 2-3 दिवस गेले पण मंगल्याची तब्येत काय सुधरा नाही होती. घुमूचा कमी झाला होता पण ताप काय काढा नाही. शेवटी तालुक्याच्या डॉक्टरांका बोलवल्यानी. डॉक्टरांनी सांगला की मुंबईत पाठवा, मी चिठी देतय. मंगलाच्या बापसान मोटलो उचललो नि दिवा गाडी पकडल्यान. मका जरा वाईटच वाटला, पण काय करतास. आयक मस्को मारून मी पण त्याच्या नकळत कणकवलेत त्या गाडीत बसासर सोबत केलंय. मंगल्याच्या झालेल्या गजालीनंतर गावात तशी तिनसान झाली की सामसुमच व्हायची. गाव हागणदारी मुक्त झालो असल्यामुळा तशी बाहेर बुतूर जावची काळजी मिटली होती. तरी पण न जाणो खय भूत भेटाक नको म्हणून ढोराआरी गेलेले राखणे पण आधीच ढोरांका दाव्यावर हाडून बांधूक लागले. आज पातूर निस्ता ऐकलेला सोनारणीचा भूत कोणाच्या तरी मानेर बसला होता. गावाक भीतीन घेरल्यान होता. खय भालू कोलो तरस केकाटूक लागले काय गावातल्या म्हाताऱ्या माणसांची मोजदात सुरू होय. गणपो आमच्या वाडीतलो कलंदर माणूस, अंगात नाना कळा. नाटकात काम करूक सांगा पुढे, सुतार काम करूक सांगा करतलो. आंबे काढूचे हत वरपर्यंत जाऊन सगळे झाडून साफ, फणस उतरवचे हत, नारळ काढूचे हत, सगळ्यात फास. ह्या सगळा करतलो मेलो, पण सुधीत असत तेव्हा. काम केल्यान कोणाचा की उक्ते पैशार हातार पडले रे पडले की फैट डोळ्यापुढे नाचाक लागा. तोंडाक एक डाव बाटली चिकाटली का खाली होईपर्यंत सुटा नाय. त्याच्या ह्या गुणामुळे कोणो काम दे तो पुरा होईपर्यंत त्याच्या हातार 5 रुपये टेकवी नाय. आता सो गणपो कळमटात खंयतरी सावंतांच्या घराचा काम चालू होता. थंय चिरत आसूक जाय. सांजेक लवकर ये, अंधार पडाच्या आधीच टून होऊन. कणकवलेचून एक फैट मारून ये नि 2 पिशेत असत. रात्रीची सोय. हल्ली भूतांच्या भीतीन पण तसं तो लवकरच वाट धरी. तरी पण आज जरा येळच झालो होतो. सावतान पैसे देऊक वायच येळ काढल्यान. मग एक काचकूच करीत गणप्याक भागवल्यान. गणप्याची सोय झाल्यार गणप्यान देशी दारूचा दुकान गाठल्यान. सवयीन त्याने एक फैट तळलेलो बांगडो नि मीठ जिभेर चाटून मारल्यान नि पणजी देवगड एसटी गाठल्यान. गाव गाठूक ती शेवटची गाडी होती. गणपो तिट्यार उतरलो तेव्हा 8 वाजले होते. एक फैट पोटात असल्यामुळे गणप्याक तसो धीर होतो आणि पिशवीत 2 होते तिची ऊब पण होती. तिट्यार उतरल्यावर त्यांनी एक संभाजी पेटवल्यान आणि पिशवेतली बॅटरी काढून रस्त्यावर झोत मारल्यान. बाजूच्या गवतात बसलेलो ल्हाव्यांचो थवो भिर्र करून उडालो आणि गणपो जरा नाही म्हटला तरी चराकलोच. तरी पण त्यानं आपलो रस्तो धरल्यान आणि वाटेक लागलो. चलता चलता पडक्या निवाऱ्याच्या जवळ इलो आणि बॅटरीच्या झोतात समोर रस्त्यारसून डुलत येणारो वाघोबा गणप्याक दिसलो. बॅटरीचो झोत डोळ्यात पडल्यामुळा वाघोबा पण थबाकलो.
गणप्याची सगळी फैट एका झटक्यात उतरली. थरथर थरथरणाऱ्या हातात सून 2 फैटी असणारी पिशी ठापकन खाली पडली. जोरात आवाज रातीच्या अंधारात घुमलो आणि गणपो जीवाच्या भीतीने वाघ वाघ असा जोरात आरडात पडीक इमारतीच्या दिशेने धावत सुटलो. बाटल्यांचो आवाज, बॅटरीचो झोत आणि गणप्याची आरड सगळा एकटय होऊन वाघ पण बावचळलो आणि एका झेपेत बाजूच्या झुडपात गायब झालो. गणप्याकी काय खबरच नाही. तो जीवाच्या आकांतान पडीक निवाऱ्याच्या दिशेने धावलो. त्याच्या आरडी बरोबर छुन छुन असो पैंजणीचो आवाज त्याका इलो खरो, पण तो एवढो घाबरलो होतो की भूत परवाडला पण वाघ नको. गणपो धावत धावत त्या निवाऱ्यात घुसलो आणि तोंड पेचून बघितच राहिलो. भुतूर दाभोळ्यात वस्तीक असलेला यांड्रूंच्या वस्तीरचा उफाड्याचा पोवार लक्ष्मी आणि दाभोळ्यातलोच खोतांचो झील परसो यांचा जुवाळ पडला होता. गणपो वाघ वाघ करीत धावत येई होतो तेव्हा कपडे कवळताना त्यांच्या पायातले पैंजण आणि झंपरांचे खुळखुळे वाजत होते. गणपो आता शेर झालो. त्यांनी मगे त्यांका दमात घेतल्यान तेव्हा कळला ता असा होता. ती दोघाव रोज रात्रीची परशाच्या बाईक वरसून हय येत. परसो झुडपात बाईक लपून ठेवी नि मगे दोघाव रंगात येत. ती जागा भीतीची असल्यामुळं कोणाव फिरकाय नाही त्या बाजूक. मंगला जा घाबरला होता तत्ता ते पैंजणीचे छुनछुन नि खुळखुळ्यांचे आवाज लक्ष्मीच्या पैंजणीचे आणि झंपराक असलेल्या खुळखुळ्यांचे होते. भूतांची अफवा पसरल्यामुळे त्यांचा बरा झाला होता. खरा कायता त्यांकाच माहिती होता. गणपो सुसाट सुटलो. कधी एकदा वाडीत जाऊन सांगतय असा त्याका झाला होता. दुसऱ्या दिवशी अख्ख्या गावात कळला की भूत बीत काय नाही होता, ता यगळाच लवंगाट होता. मंगला ठाण्यात गेला. थंय डॉक्टर नाडकर्णी मोठे मानसिक रोगाचे खास डॉक्टर होते. त्यांका कळला की हेका भूत बीत काय नाही, तर त्या येळेक बसलेल्या मानसिक धक्क्यामुळे त्याची ही अवस्था झालेली आहे. आणि तेतूर गावात पूर्वीपासूनच चालत इलेली सोनारणीच्या भूताची गोष्ट मनात रुतून बसली होती. आणि जेव्हा त्याका पैंजणीचे आवाज ऐकू किले त्या येळेक त्याच्या मनान घेतल्यान की आपल्याक भूतान धारल्यान. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांनी परिणाम झालोच, पण खरी गोष्ट पण मंगल्याक कळली आणि त्याचं मन साफ झाला.